कल्याण शहराच्या काही अंतरावर असलेल्या वसार गावातील गुरांच्या गोठ्याने अचानक लागलेल्या आगीने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून आगीच्या धुरात म्हशीचा बछडा मृत्युमुखी झाला आहे। तर ही आग सुमारे रात्री 1 ते 2 च्या दरम्यान बालकृष्ण वाटले यांच्या गोठ्याला आग लागल्याने गोठा जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे जवळपास 3 ते 4 लाखांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। अग्निशमन दलाची गाडी वेळेवर न आल्याने आग नियंत्रणात आली असती, परंतु अग्निशमन वेळेवर पोहोचू शकले नसल्याने म्हशीचा बछडा व मोठ्या प्रमाणात जनावरांच्या चाऱ्यांच्या नुकसानाला समोर जावे लागल्याचे यावेळी शेतकरी हरीश वाटले यांनी सांगितले। बाळकृष्ण वायले यांच्या इथे रात्रीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे कुटुंबाचं की कोणीतरी जाणून बुजून आग लावलेली आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे। आपण जो चारा असतो ढोरांसाठी तो पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे। जवळजवळ त्याचं वासरू या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। 5 ते 6 लाख रुपयाचं असं त्यांचं नुकसान झालेलं आहे। अतिशय कष्टाळू कुटुंब, शेतकरी कुटुंब आणि त्यांच्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात आघात झालेला आहे। मी कल्याण पूर्व शिवसेने शाखेच्या माध्यमातून त्याला या ठिकाणी 50,000ची मदत केली। ही एकदम किरकोळ मदत आहे। शासनाकडून अपेक्षा आहे, आज गेल्या रात्रीभरामध्ये शासनाच्या ज्या फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या, कल्याण डोंबिवलीचं मी फायर ब्रिगेडचं मी अभिनंदन करायला आणि धन्यवाद देईल की त्यांनी कोणत्या प्रकारचे पैसे मागितले नाही, पण अंबरनाथच्या उल्हासनगरच्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडने त्यांच्याकडे 3,000 रुपये घेतले आणि अजून 10,000 रुपयाची मागणी करतात। अतिशय लाजिरवाणी आणि निषेधार्थ बाब आहे। मला त्या आयुक्तांना सांगायचं की अशा प्रकारची पैशाची मागणी करणे हे चुकीचं आहे। आपण हे ज्या ठिकाणी अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणाची हानी होते किंवा आग लागते किंवा दुर्घटना होते अशा ठिकाणी पैसे मागणं हे अतिशय चुकीचं आहे। कारण की अगोदरच शेतकरी व्यथित आहे, त्यांना कुठेतरी मोबदला मिळाला पाहिजे। मला वाटतं महानगरपालिकेच्या माध्यमातून KDMC आयुक्तांना मी निवेदन देतो, मी आजच निवेदन देतो त्याला विनंती करतो की हे नुकसान जे झालेले आहे याची भरपाई महापालिकेच्या माध्यमातून मिळावी, जेणेकरून या शेतकरी कुटुंबाला दिलासा मिळेल। कृष्ण वायले, वसारगाव। तो आमचं तबेला आहे, इथे तबेल्यामध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि त्याच्यामुळे आग लागली आणि आग लागल्या आम्ही इथं झोपायला, वडील आणि भाऊ होते, मी गावात होतो। त्यांनी कॉल केला, मित्र वगैरे आले तर आम्ही लगेच इथं आलो। आल्यानंतर आम्ही फायर ब्रिगेडला कॉल केला उल्हासनगरवाल्यांना, पण त्यांनी असं जाणून दिलं की ही आमची हद्द नाही आहे। पण ही हद्द नसताना एवढं इमर्जन्सीमध्ये तुम्हाला येणं होतं, कारण इमर्जन्सीमध्ये नसतं आलं तर उदाहरण जीवितहानी कधी झाली असती तर मग कोण जबाबदार असतं? प्रशासनाने जबाबदारी घेतली असती का याच्यासाठी? किती जनावरांची जीवितहानी झाली? जीवितहानी एक म्हशीचं पारडू होतं ते गेला आणि बैलाला भाजले। बाकी तर आम्ही सर्वजण मिळून लवकरात लवकर बाहेर काढले त्यांना। आणि जनावरांचा चारा वगैरे किती नुकसान झालेलं आहे? जनावरांचं सर्वच चारा गेलेला आहे, काही राहिलेलं नाही। 3 ते 4 लाखाचं नुकसान झालेलं आहे चाऱ्याचं। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।